नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रत्येक बातमी मागची बातमी सत्यमेव जयते या बातमीपत्रात दाखवत असतो. आणि आज सत्यमेव जयते या बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या बातमीनं. बातमी भारत पाक तणावादरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभर ॲक्शन मोडवर होते. सकाळपासूनच मोदींनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा जणू सपाटाच लावला. आज दिवसभरात मोदींनी संरक्षण सचिव, गृह सचिव, संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठका घेतल्या. युद्धाच्या तयारीसाठी केंद्राच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कुछ तो बडा होने वाला है अशीच सध्या परिस्थिती आहे. तर आपण बघतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांची भेट झालेली आहे. संरक्षण सल्लागार अजित डोवाल आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबतही मोदींनी आज बैठक घेतली. गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासोबत देखील मोदींनी चर्चा केली आहे. दरम्यान 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना हे आदेश मिळालेले आहेत. सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळेस स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 7 मे नंतर कुछ तो बडा होने वाला है. भारतानं युद्धाची तयारी सुरू केलेली आहे. दरम्यान 1971 ला भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. सात मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. केंद्रानं थेट राज्यांना हे आदेश दिलेले आहेत. गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवले जाणार. शत्रूंना हल्ला केल्यास स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. क्रॅश ब्लॅक उपाय योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या सगळ्या आदेशांनंतर नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं. म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं. कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो. तर आपण बघतोय की आता केंद्रानं या ठिकाणी ॲक्शन मोडवर येत आता युद्धाचं काउंटडाऊन सुरू केलंय की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक मधला तणाव हा वाढतच चाललेला आहे. आणि अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. त्यामुळे भारत पाक युद्धाचं काउंटडाऊन सुरू झालं असून आता पुढे काय काय होणार पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकची आता खैर नाही. कारवाईच्या भीतीनं पाकचा थरकाप. पाकिस्तानच्या मुळावर शेवटचा घाव. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोडीस तोड उत्तर द्या अशी मागणी देशवासियांकडून होते. त्यातच भारतानं पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. पाणी, जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं. आप सभी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं. उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं. उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं. जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं.
मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे। पाकच्या नाकेरीव आणत भारतानं क्षेपणास्त्र चाचण्या, अरबी समुद्रातील युद्ध सराव आणि युद्धनौकांच्या माध्यमातून पाकची झोप उडवली आहे। त्यात भारतीय हवाई दलानं रशियाकडून 250 कोटींचा विशेष करार करून प्रगत इग्ला एस हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरू केली आहे। शत्रूची लढाऊ विमानं, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। त्यामुळे भारतात आता पाक विरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगलाच जोर धरलाय। 26 एप्रिल 2025 पंतप्रधानांची पहिल्यांदा CCS बैठक। 30 एप्रिल 2025 लष्कर प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक। 1 मे भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार। 3 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलासोबत बैठक घेतली। 4 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक। 5 मे भारत आणि जपान द्विपक्षीय बैठक। सर्व बैठकीत भारत पाकिस्तान तणावावर चर्चा। पाक विरोधातील युद्धाच्या रणनीतीची आखणी। भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्क पाकिस्तानमधले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची भाषा बोलू लागले। तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी पाकची अवस्था आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर आपण बघतोय दहशतवाद विरोधात लढण्यासाठी आता मात्र रशियानं देखील भारताला पाठिंबा दिलाय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। निष्पाप जीवितहानींबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केला। या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर त्यांनी भर दिलेला आहे। दोन्ही नेत्यांनी भारत रशिया विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखीन दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानचे धाबे आणखीनच दणाणलेत। दहशतवाद विरोधातील लढाईसाठी रशियाचा पाठिंबा। रशियाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध। निष्पाप जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी समर्थन। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे। अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, आपली भूमिका जाहीर केली आहे। चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली आहे। तर कोणता देश कोणासोबत आहे ते जाणून घेऊयात। पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं समर्थन करत त्यांच्याशी मैत्री चीन कायम ठेवणार आहे। तुर्कीच्या अध्यक्षांचं पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील गेलेलं आहे। अझरबैजान पाकिस्तानला पाठिंबा देत पहलगाम हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करतोय। तर भारताला पाठिंबा असणारे देश इस्रायल, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी मोदींना फोन केला, भारताला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। इटली, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून पहलगाम हल्ल्याच्या घटनेवर दुःख व्यक्त करण्यात आलं आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडून भारताला सर्वतोपरी मदतीची घोषणा झालेली आहे। तर भारताचं नौदल पाकला बेचिराग करण्याची भीती पाकिस्तानला सतावतीये आणि त्यामुळेच आता पाकच्या मदतीला तुर्कस्तान धावलाय। मात्र तुर्कस्तान एवढा अतिशहाणेपण का करतोय आणि भारत तुर्कीची कशी कोंडी करू शकतो, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाक घाबरला, तुर्की पुढे रडला। भारताचा धसका, तुर्की पाकच्या मदतीला। तुर्कीचा आगाऊपणा भारत ठेचणार।
भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडालाय. त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान तुर्कीपुढे गडागडा लोळलाय आणि तुर्कीनं अतिशहाणपणा करत कुरापतखोर पाकच्या मदतीला TCG बुकाडा ही युद्धनौका पाठवली आहे. ही युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली आहे. एवढंच नाही तर तुर्कीनं पाकिस्तानसोबत युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार आहे. तुर्कीची युद्धनौका TCG बुकाडा पाकिस्तानच्या कराचीत दाखल झाली आहे. तुर्कीकडून लष्करी ड्रोनची पाकला मदत आहे. पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणासाठी तुर्कीची मदत होते. काश्मीर संदर्भात तुर्कीच्या भूमिकेवर भारताने अनेकदा आक्षेप घेतलाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवायांना पाठबळ दिलं जातंय. मात्र तरीही तुर्कीचं पाकप्रेम उफाळून येतंय. त्यामागचं कारण काय आहे ते पाहूया. जागतिक स्तरावर तुर्की मुस्लिम देशाचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. पाकला मदत करून खलिफा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न. पाकिस्तान किंवा इतर इस्लामी राष्ट्रांनाही तुर्कीची मदत होते. पाक आणि तुर्की शेजारी असल्यानं व्यापारी संबंध आहेत. खरं तर भारताविरोधातील कुरापतीत सहभागी होणारा तुर्की हा पहिला देश नाही. तर 1965 मध्ये युद्धाच्या वेळी इंडोनेशियानं युद्धनौका पाकच्या मदतीला पाठवली होती. मात्र भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तर आता पाकच्या ताफ्यात भारताच्या INS विक्रांतच्या ताकदीची एकही युद्धनौका नाही. त्यामुळे पाकनं तुर्कीची मदत घेतली. मात्र तुर्कीनेही ही लढाई धर्मावर नेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अति आगाऊपणा करणाऱ्या तुर्कीच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आणि यानंतर एक मोठी महत्वाची बातमी येते पाकिस्तानमधून. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे खासदारही आता घाबरलेले आहेत. भारत कधीही हवाई हल्ला करू शकतो. भारत ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईल हल्ला करेल अशी भीती संसदीय अधिवेशनात पाकच्या खासदारांनी व्यक्त केली आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची संसद आणि संसदेत बसणाऱ्या खासदारांना धडकी भरली आहे कि हिंदुस्तान का अटैक इमिनेंट है. किसी भी वक्त, किसी टाइम पे आ सकता है. हिंदुस्तान ये अटैक, इमिनेंट अटैक एयर लॉन्च स्टैंड ऑफ वेपन्स के जरिए करेगा. अपना ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के जरिए करेगा. अब स्पीकर, ये कोई शब बारात की सुरसुरी नहीं होती कि आदमी पॉइंट करे और वो उड़ जाए. उसके मुख्तलिफ चेक्स एंड बैलेंसेस होते हैं. उस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की रेंज तकरीबन आपकी 450 किलोमीटर से ज्यादा होती है. तर पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या यायला सुरुवात झालेली आहे. आता पंतप्रधान शहबाज शरीफच्या विशेष सल्लागारानं अणुबॉम्ब टाकण्याची भाषा केलेली आहे. राणा सनाउल्ला खान असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. भारतावर अणुबॉम्ब टाकला तर सारं काही नष्ट होईल, जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असं त्यानं म्हटलेलं आहे. तर राणा सनाउल्ला खाननं काय धमकी दिलेली आहे पाहूयात. पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार. आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सर्व नष्ट होईल. अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील. राणा सनाउल्ला खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विशेष सल्लागार आहे. तर भारताच्या कारवाईनं आता लष्कर-ए-तैयबाची देखील झोप उडालेली आहे. आणि त्यामुळेच या लष्कर-ए-तैयबाच्या हाफिज सईदनं नव्या आकांवर आपल्या या क्रूर कृत्यांची जबाबदारी सोपवलेली आहे. लष्कर-ए-तैयबामध्ये आता तरुणांची नवीन दहशतवादी पिलावळ उभी राहू लागलेली आहे. ती बरी नेमकं कसं या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या हातात, लष्कर-ए-तैयबाकडे हे तरुण आकर्षित होत आहेत. कोणकोणते तरुण लष्कर-ए-तैयबा चालवणार आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नापाक इराद्यांचे नवे चेहरे. दहशतवादाचे तरुण चेहरे कोण? तरुणांना भडकावणार, दहशतवादी घडवणार.
दहशतवादाला ना धर्म असतो ना चेहरा. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पीओके स्थित दहशतवादी संघटनांचा पोकळ आत्मविश्वास द्विगुणित झालाय. म्हणूनच की काय लष्कर ए तैयबा सारख्या संघटनेनं आपली सूत्र नव्या ताज्या दमाच्या तरुणांच्या हाती सोपवली आहेत. लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईदवर मृत्यूची टांगती तलवार आहे. म्हणूनच संघटनेसाठी हाफिजनं सगळी सूत्र आपल्या मुलाकडे म्हणजे तल्हा सईदकडे सोपवल्याची माहिती मिळतीये. हाफिजचा मुलगा तल्हा सईद लष्कर ए तैयबाचा नवा आका, झकीउर रहमान नवा लखवी ऑपरेशनल कमांडर, साजिद मीर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा प्रमुख, मोहम्मद यहा मुजाहिद माध्यम प्रमुख, हाजी मोहम्मद अशरफ तैयबाचा नवा फंडिंग हेड, आरिफ कासमानीला अल कायदा सोबत समन्वयाची जबाबदारी, जफर इक्बालवर दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी, आदिल ठोकर नवा मिड लेवल कमांडर. लष्कर ए तैयबात खांदेपालट झालाय. मात्र हाफिजचा मुलगा तल्हा सईद सोबतच अन्य त्याचे साथीदार आधीही भारताच्या विरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते. आज घडीला लष्कर ए तैयबाचा संस्थापक अध्यक्ष हाफिज सईद याचा मुलगा ताला हाफिज सईद हा मागच्या काही काळामध्ये लष्कर ए तैयबाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. या दहशतवादी संघटनेशी संबंधित रिक्रुटमेंट असो, टेररिझमशी संबंधित फंडिंग असो किंवा वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ताला सईद घेताना आपल्याला दिसतोय. पीओके स्थित दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान कायमच भारतात अशांतता पसरवत आलाय. सर्जिकल स्ट्राईक असो वा थेट एअर स्ट्राईक, भारतानं दहशतवाद्यांचा बिमोड केला. मात्र आता भारतासमोर नापाक बाप बेट्यांचं आव्हान असेल. साहजिकच दहशतवाद्यांच्या या नव्या पिलावळीचा लवकरच भारत खात्मा करेल यात तिळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्तानमधून पाठवण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनं या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं. भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता. जेलमधील लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर दहशतवाद्यांबाबत काय माहिती समोर आलेली आहे पाहूयात. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण मिळालंय. पाक सैन्यानं हे प्रशिक्षण दिलंय. पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आली. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेच आणि तंत्रज्ञान या दहशतवाद्यांना शिकवलं होतं. काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवणं हा उद्देश होता. जेलमधील लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांकडून या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. तर पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा अखेर सुरक्षा दलाला कळलेला आहे. दहशतवादी बैसरन खोऱ्यातील जंगलामध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागलेली आहे आणि या ठिकाणापासून 54 वेगवेगळ्या दिशांना जाणारे मार्ग आहेत, ज्यावर भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा हाती लागलेला आहे. दहशतवादी बैसरन खोऱ्यातील जंगलामध्ये लपल्याची माहिती आहे. बैसरन खोऱ्यापासून 54 मार्ग वेगवेगळ्या दिशांना जातात. सर्व मार्गावर शोध मोहीम सुरू आहे. 15 एप्रिलला दहशतवादी पहलगाममध्ये आले. 4 ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. हल्ल्यासाठी बैसरन खोऱ्याची निवड करण्यात आली. तिथून पलायन करणं सोपं होतं. तर जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळवून लावलाय. सुरनकोट भागामध्ये लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि एका दहशतवादी ठिकाणाचा पर्दाफाश केला. या कारवाईमुळे या भागामध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे.
सुरानकोट भागात दहशतवादी लपले असल्याची आणि त्यांनी शस्त्र आणि स्फोटकं लपवून ठेवल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती आणि त्यानुसार घनदाट जंगल आणि दुर्गम भागामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। सुरक्षा दलांना एका ठिकाणी दहशतवाद्यांनी लपवलेले ठिकाण सापडलेलं आहे आणि या ठिकाणाहून 5 IED, 3 टिफिन बॉक्समध्ये भरलेले स्फोटकं आणि 2 बादल्यांमध्ये भरलेली स्फोटकं सापडलेली आहेत। पाकिस्ताननं भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला। इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीजसह अनेक संरक्षण संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न झाला। मात्र भारतानं पाकिस्तानचा हा प्रयत्न उधळवून लावलाय। काही संवेदनशील माहिती यातून मिळाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आपण बघतोय यावेळेस संरक्षण संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा पाकिस्ताननं डाव टाकला होता, परंतु हा डाव फसलेला आहे। तर भारताकडून पाकिस्तानची पाणी कोंडी आता सुरू झालेली आहे। भारतानं मोठं पाऊल उचलत बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केलेले आहेत आणि यामुळे आता पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतात चिनाब नदीची पाणी पातळी कमी झाली। दरवाजे बंद करण्याचा भारताला पहिला फायदा म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये वीज निर्मिती वाढेल, तर दुसरीकडे पाकिस्तानात सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतकरी सध्या गहू आणि भात पिकं घेत आहेत। अशा परिस्थितीत चिनाब नदी कोरडी पडल्यानं पीक उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे। तर याचा पाकिस्तानला काय फटका बसणार आहे पाहूयात। चिनाब नदीचं पाणी पंजाब सिंध प्रांतासाठी मोठा स्रोत आहे। पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांताला यामुळे नुकसान होईल। पाकिस्तानात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल। गहू धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसेल। पाकिस्तानात अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल। तर पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाला मोठा फटका बसलाय। काश्मीरच्या या परिस्थितीवर आता महबूबा मुफ्ती यांनी भाष्य करत केंद्रावर टीका केली आहे। केंद्र दहशतवाद्यांवर कारवाई केली पाहिजे, मात्र 100 पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सर्व पर्यटन स्थळ बंद आहेत। पर्यटन स्थळांवर सुरक्षा रक्षक द्यावे आणि घोडेस्वारांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महबूबा मुफ्तीनं केली आहे। एकूणच मुफ्ती यांनी केंद्राच्या कारवाईवरच टीका केली आहे। पकड़ दकड़ शुरू होगी, उसमें सबको ओवरग्राउंड वर्कर या टेररिस्ट समझ के उनको बुलाते हैं, बंद करते हैं, शाम को छोड़ते हैं, फिर बंद करते हैं। मतलब कोई पहलगाम में कोई सैकड़ों लोग इस वक्त बंद हैं, बाकी जगह भी बंद है। तो मुझे लगता है ये सही बात नहीं है, ये नहीं होना चाहिए, क्योंकि जब कश्मीरियों ने अपना दिल खोल दिया है तो अब मुल्क के लोगों को भी भरोसा करना चाहिए और ये जो पुलिस की पकड़ दकड़ है या आर्मी के जरिए पकड़ दकड़ है, इसको बंद किया जाना चाहिए। पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील नागरिकांनी पाक सरकारच्या विरोधात आता भूमिका घेतली आणि भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर भारताच्या बरोबर उभं राहू अशी भूमिका पश्तून नागरिकांनी घेतलेली आहे। पाकिस्तानमधील पश्तून नागरिकांवर अत्याचार होत असल्यानं खैबर पख्तूनख्वामधील इस्लामिक धर्मगुरूंना भारताला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। ये रही हिंदुस्तान पर पाकिस्तान हमलों का पैमान दायो खबर और इकबल खबर मसकुम जच कल जेल कुम सफा सफा वायम कनी सिमाउ निसा पजेल के आगा उलमा आगा तुलमा कसम पर अल्लाह कुरान में मखतरे अगई बदा दुआगान कोली या अल्लाह पदे मुल्क द हिंदुस्तान हमला वाला मुंग बदे हिंदुआन फौज मरगिरी गिरजू दखल फौज मरगरत्या न कहू। उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेल बाबत केलेल्या विधानानं वाद निर्माण झालेला आहे। त्यांनी लिंबू आणि मिरची लावलेले खेळण्यातील राफेल विमान दाखवून भाजपवर टीका केली। दहशतवाद्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे आणि त्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे। राफेलचा उपयोग लिंबू मिरची बांधण्यासाठी आहे का असा सवाल काँग्रेसनं विचारलेला आहे। त्यांनी थेट खेळण्यातलं एक राफेल विमान इथं आणलं, त्याला लिंबू मिरची बांधून सरकारची चेष्टा केलेली आहे। आज आप राफेल ले आए, नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं। आपको याद होगा मैंने नहीं बांधा है, वो बांधा है, इस केंद्र की सरकार ने बांधा है। रक्षा मंत्री ने नींबू मिर्च बांधकर खड़ा किया हुआ है। ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा?
कब आतंकवादियों को सफाया होगा, कब आतंकवाद को बढ़ावा देने वाले लोगों को सफाया करेंगे, ये देश जानना चाहता है। पाकिस्तान की बुरी नजर से बचने की जरूरत नहीं है, क्योंकि पाकिस्तान की सेना भारत की सेना को डरी नजर से देख रही है और ये इंडी गठबंधन और कांग्रेस वाले बुरी नजर से देख रहे हैं। तो आज वास्तविकता में ईमानदारी से कहें तो भारत की सेना को हमारे इन विपक्षी दलों के, कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों की बुरी नजर से बचने की जरूरत महसूस हो रही है। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। साम टीव्हीवर आपण ही दृश्य पाहू शकता। 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलामध्ये पळून गेले होते, मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले। हे या नवीन फुटेजमधून स्पष्ट झालेलं आहे। या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला नवीन दिशा मिळाली आहे। पहलगाम मधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। बैसरन मेडोज जवळील दुपारी 3:40 सीसीटीव्ही फुटेज आहे। पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत। पर्यटक, स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावत सुटले होते। नव्या सीसीटीव्हीमुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता नवीन दिशा मिळणार आहे। तर बातमी आपण बघतोय, डिजिटल पुराव्यांच्या आधारे पहलगाम हल्ल्याचं गूढ उकलणार आहे। कारण एनआयएच्या हाती बैसरन मैदान आणि आसपासच्या परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल फोन्सचा सविस्तर डेटा आणि इतर डिजिटल तपशील लागलेला आहे। 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानचा हा डेटा आहे। या माहितीचे विश्लेषण करून हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्यातील संपर्क याबद्दल महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागातून तब्बल 2900 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। सुरक्षा दलांनी 2900 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। डिजिटल पुराव्यांनी आता तपास सुरू झालेला आहे। पहलगाम हल्ल्याचं गूढ आता एनआय डिजिटल पुराव्यांनी उकलणार असल्याचं दिसतंय। तपास कार्याला या डिजिटल पुराव्यांनी गती मिळालेली आहे। आणि आता पुन्हा 1971 ची पुनरावृत्ती होणार आणि पाकचे तुकडे तुकडे होणार, हे आम्ही का म्हणतोय, त्याची कारणं नेमकी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाकची घेराबंदी, बलूच आर्मीनेही घातला घाव। बंडखोरांकडून पाकची शहरं ताब्यात। आता पाकचे तुकडे तुकडे होणार। Motive of our attack was very clear. Now it's our turn. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चोहूबाजूनी कोंडी झालीये। त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित। कारण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय। त्यातच बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केला। तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती, सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलं। मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होते ते पाहूया। पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे। बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे। बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे। खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे। CPSCच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत। तसंच बलूच संस्कृतीची गळचेपी होत असल्याचा आरोप होतोय। बलुची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचाही प्रयत्न होतोय। खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत।
त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चोहू बाजूनी कोंडी करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा इथे तहरीक ए तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती आणि आता 2 शहरं ताब्यात घेण्यात आली आहेत. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी केली जाते. 1971 मध्ये मुक्ती वाहिनी संघटनेला मदत करत भारतानं एका घावात पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय. त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे आणखी 2 तुकडे होणार. त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर बलुचिस्तानमधील क्वेट्टा इथं झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी अधिकारी ठार झालेला आहे. पाकिस्तानी अधिकारी जो आहे CTD अधिकारी अमजद हा इथं ठार झालाय. बलूच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पाकिस्तानी अधिकारी या गोळीबारामध्ये ठार झालाय. क्वेट्टा येथील जंगलबाग इकडे बलूच आर्मीनं केलेल्या या गोळीबारामध्ये हा पाकिस्तानी अधिकारी ठार झालाय. पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेनं जाण्याची चिन्ह आहेत. होय, लष्कर प्रमुख असीम मुनीर हा जनरल परवेज मुशर्रफ यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसतंय. मुनीर पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं शहबाज सरकार उलथवण्याच्या तयारीत आहे. आसिफ मुनीरचा दहशतवाद्यांचा मसिहा असल्याचा चेहराही जगासमोर आलेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आडून मुनीर कारगिल युद्धासारखाच कट आखत असल्याचं पुढे आलं. विशेष म्हणजे इम्रान खान यांचा कट्टर विरोधक असल्यामुळेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मुनीरला निवृत्तीच्या 2 दिवस आधीच लष्कर प्रमुख पदावर बसवलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला केला. पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का असाही सवाल आंबेडकरांनी केलाय. जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायझर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये, त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? आणि दुसरी गोष्ट, तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का? पाकिस्तान विरुद्धची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का? आणि त्यांना महिन्याला $1,50,000 त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर पाकिस्तानकडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवण्यात आली आहेत. पाकिस्तानचा आधुनिक तोफखान्यामध्ये पुरेसा दारुगोळा शिल्लक नाही. अल्पकालीन फायद्यासाठी पाकिस्ताननं स्वतःसाठी एक धोरणात्मक समस्या आता निर्माण करून ठेवलेली आहे. आणि आता पाहूयात व्हायरल सत्य. प्रियकरासोबत पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही पाकिस्तानची सैनिक होती असा दावा करण्यात आला. तिचा आता फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे. पण खरंच सीमा सैन्यात होती का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. सीमा हैदर पाकिस्तानची सैनिक. भारतात येण्यापूर्वी सीमा पाकिस्तानी सैन्यात. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? सीमा हैदर सीमा पाकिस्तानात सैनिक होती असा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानी सैनिक असतानाचा सीमाचा फोटो आता व्हायरल करण्यात आलाय. पाकिस्तानी सैन्यात ती कॅप्टन होती असा धक्कादायक दावा करण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे. पण खरंच सीमा भारतात पाकिस्तानचं काम करण्यासाठी आली आहे का? ती भारतात काही कारवायांसाठी लग्न करून आली आहे का?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र या फोटोत तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। सीमा हैदर पाकिस्तानी आर्मीत कॅप्टन म्हणून कार्यरत होती। सैन्यातली नोकरी सोडून ती लग्न करून भारतात आली। सीमानं पाकिस्तानातच असताना पतीला तलाक दिला। त्यानंतर सीमाचे भारतात राहणाऱ्या सचिन मीणाशी प्रेमसंबंध जुळले। पबजी गेमवरून सुरू झालेल्या प्रेमाची स्टोरी हळूहळू फुलत गेली आणि सीमा पाकिस्तानातून दुबईतून नेपाळ आणि नेपाळहून घुसखोरी करून 4 मुलांसह भारतात आली। सीमा भारतात येताच ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यानंतर तिचे सगळे पेपर ATSनं जमा करून चौकशी केली, मात्र अजूनही तिच्यावर कारवाई झालेली नाही। आता तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं आणखी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। पण खरंच सीमा हैदर पाकिस्तानी सैन्यात होती का? तिच्या व्हायरल फोटोची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। सीमा हैदर ही पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन नव्हती। सीमा हैदर पाकिस्तानात गृहिणी होती। सीमाचा पाकिस्तान सैन्याचा ड्रेस AI जनरेटेड आहे। भारत पाकिस्तान तणावामुळे हा फोटो व्हायरल केला जातोय। सीमा ही पाकिस्तानी सैन्यात कधीच नव्हती। सध्या भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्यामुळे सीमाचा सैनिकाच्या ड्रेसमधला फोटो व्हायरल करून ती पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा केला जातोय। मात्र आमच्या पडताळणीत सीमा पाकिस्तानात सैनिक असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। भारत पाक तणावादरम्यान आताची एक मोठी बातमी समोर येते। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना हे आदेश दिलेत। सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। शत्रूच्या हल्ल्याच्या वेळेस स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे 7 मे नंतर कुछ तो बड़ा होने वाला है। भारताने युद्धाची तयारी सुरू केलेली आहे। दरम्यान 1971ला भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी मॉक ड्रिल करण्यात आलं होतं। सात मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश आहेत। गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवले जाणार। शत्रूंना हल्ला केल्यास स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण। क्रॅश ब्लॅक उपाय योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश। तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव केलेला आहे। फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउट सराव केला। पोलीस असामाजिक घटक, ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवत आहेत। वाहनांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यावर दक्षता वाढवण्यात आली आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांवर देखील आता बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। तर जम्मू काश्मीरमधील कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता समोर आलेली आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विशेषतः जम्मू इथल्या सेंट्रल जेल आणि कोट बलवाल जेल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत। या जेलमध्ये अनेक हाय प्रोफाईल दहशतवादी आणि फुटीरतावादी नेते कैद असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्याचा
कट रचला जात असल्याची भीती व्यक्त केली जाते। या अलर्ट नंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व कारागृहांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानचा आता भारताच्या बाजारपेठेत घुसखोरीचा एक नवा डाव उघड झाला। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकच्या आर्थिक नाड्या आवळलेल्या आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं। त्यामुळेच तिसऱ्या देशांचा वापर करून पाकिस्तान आपला माल भारतात पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी संयुक्त अरब इमिरात, सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका यासारख्या देशांचा वापर केला जातोय आणि यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि अधिकारी सतर्क झालेले आहेत। आणि आता पाहूयात राज्यातल्या राजकीय घडामोडी। चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला। सध्याचा भाजप उपऱ्यांचा पक्ष आहे। भाजपनं निवडून आणलेले 70% नेते बाहेरचे असल्याची टीका संजय राऊतांनी केली। तर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष आहे। आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे। ज्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं। बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आली। यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चटकीण आहे। आता या चटकीणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे। या वक्तव्यातून सिद्ध होतं। ईडीची भीती दाखव, पोलीसची भीती दाखव, केसची भीती दाखव, सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील टेकवारी कार्यक्रमामध्ये मिश्किल टोलेबाजी केली। त्याचं झालं असं की कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं टॉवेलच्या आकाराची शाल देऊन स्वागत करण्यात आलं आणि यावरूनच किती काटकसर चालली आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। आणि एक सुंदरसं स्मृतिचिन्ह आहे ज्यावर पैठणीचा वापर करण्यात आलाय आणि सगळी तयारी इतकी जोरात झाली पण ती शाल कुठून आणली होती तीच मला कळली नाही। ती शाल म्हणजे ते आपला टॉवेल असतो ना तेवढीच ती शाल होती। ती नसती दिली तरी परवडलं असतं। मी हळूच ओपीकडे बघत होतो। ओपी फारच काटकसर चालली, नको तेवढीच काटकसर चालली। पण गमतीचा भाग जाऊ द्या, काही काही गोष्टी थोड्याशा आमचं जाऊ द्या, आपलंच सरकार आहे, परंतु इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती प्रभू गौर गोपालदासांच्या सारख्या बोलवायच्या, त्याच्याकरता हे सगळे आतुर झालेले आहेत आणि त्यांना किमान त्यांचं अंग सगळं झाकेल एवढी तरी शाल द्यायची। थोडे चिमटे पण आम्हाला काढलेत। पण एक सांगते की शाल जरी छोटी असली मान्यवरांसाठी तरी आमचं प्रेम आणि आमच्यासाठी तो तुमचा जो आदर आहे तो खूप आभाळभर आहे हे सांगायला नक्की आवडेल मला। तर आपण बघतोय छोट्या शालीनं अजित पवारांचं स्वागत केलं आणि अजित पवारांनी देखील आपल्या रोखठोक स्वभावात ही छोटी शाल कुठून आणली होती असा प्रश्न आयोजकांना केलेला आहे। कितीही काटकसर असं देखील यावेळेस उपरोधिकपणे अजित पवारांनी म्हटलं। या अजितदादांच्या हजरजबाबी वक्तव्यामुळे या ठिकाणी मात्र एकच हशा पेटला। लाडक्या बहिणींबाबत एक मोठी बातमी आहे। महायुती सरकारच्या आश्वासनानुसार 2100चा वाढीव हप्ता कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। मात्र 2100 रुपये मिळणार नाहीत असं खुद्द मंत्री महोदयांनीच म्हटलेलं आहे। कोण आहेत ते मंत्री आणि त्यांनी ही जाहीर कबुली कशी बरं दिली पाहूयात या रिपोर्टमध्ये। लाडकीला 2100 मिळणार नाहीत। शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा। महायुतीचं आश्वासन हवेतच।
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा 10वा हप्ता बँक खात्यात जमा झालाय. मात्र महायुती सरकारच्या आश्वासनानुसार वाढीव 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विधानानं लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढलंय. राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत अशी वस्तुस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी मांडली आहे. मात्र 1500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जी कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. राज्याच्या उत्पन्नाच्या सुमारे 10% निधी केवळ लाडकी बहीण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर परिणाम होतोय. मंत्री संजय शिरसाट यांनीही सामाजिक खात्याचा 400 कोटींचा निधी लाडकीकडे वळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे निधी मिळत नसल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली असली तरी अर्थसंकल्पातही 2100 रुपयांची घोषणा मात्र केलेली नाहीये. सरकारची तिजोरी रिकामी असल्यामुळं लाडकीला वाढीव हप्ता देणं शक्य नाहीये. मात्र हेच वास्तव आता खुद्द मंत्रीच बोलून दाखवतायत. त्यामुळे काटेकोर पडताळणीतून लाडकीची संख्या आणखी घटणार आणि 1500 रुपयांवरच लाडकीला समाधान मानावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. दिव्यामध्ये एका हळदीच्या कार्यक्रमात बैलानं धुडगूस घातला आणि ओके चाललेला हा कार्यक्रम फिसकटला. नेमकं असं काय घडलं पाहूया. बैल उधळला आणि झाला गडबड घोटाळा. कसा तर तो असा. बैल तसा एकदम शांत प्राणी, शेतकऱ्याचा एकदम जिवलग दोस्त. पोटच्या लेकरावानी शेतकरी बैलाला जीव लावतो, पण बैलाला जर त्रास दिला तर मग काय खरं नाही दोस्तांनो. एका हळदीच्या कार्यक्रमात याचा पिक्चरच बघायला मिळाला. त्याचं झालं असं, स्टेज सजला होता, नवरदेव गडी थाटात बसला होता. उद्या लग्न म्हणल्यावर अंगाला हळद लावली जात होती. डॉल्बीवाला आवाज वाढवत होता. मित्रमंडळी आणि नातेवाईक फुलटू डान्सच्या मूडमध्ये. पैशांची नुसती उधळणच होत होती. त्यात आणला होता बैल, ती बी मधोमध उभा केलता. घरच्या गाड्यांनी बैलाची येसन धरली होती आणि अचानक कार्यक्रम फिसकटला. जोरदार आवाजामुळं बैल बिथरला आणि उधळला आणि सगळी पळापळ सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही व्हिडिओ ठाण्याच्या दिव्यातला असल्याचं कळतंय. सुदैवानं यात कुणाला कसली हानी झाली नाही. बैल गोंधळात बितरला ही त्याचा स्वभाव. पण ऐन गर्दीत बैलांना आणणाऱ्या बुद्धीला नेमकं म्हणायचं काय ही मात्र प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर उत्तराखंडचा देखील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. चौकात उभी असलेली स्कूटी बैलानं पळवली. हो, आम्ही खरं सांगतोय. तुमचा विश्वास बसत नसेल तर मग हा रिपोर्ट पहा. तुम्ही आतापर्यंत बैलाला बैलगाडी संघ बघितला असेल, बैलाला नांगरताना बघितला असेल, इतकंच काय तर बैलगाडा शर्यतीत पळताना बघितला असेल. पण तुम्ही कधी बैलाला स्कूटी चालवताना बघितलंय का? नाही ना. मग बघा की सर्जा कसा ताणतोय स्कूटी, ती बी धूम स्टाईल. हाय का नाही भिंगरी? ही व्हिडिओ आहे उत्तराखंडचा. बैल खाऊन पिऊन एकदम टच होता. थोडा गावात फेरफटका माराय निघाला. गड्याला वाटत स्कूटी दिसली. मनात काय आलं सर्जाच्या काय माहीत.
पट्ट्यानं पुढचं 2 पाय उचललं आणि थेट हँडलवर ठेवलं आणि ताणली स्कूटी, ही बी एकदम दणक्यात. बैलाच्या स्टंटमुळं थोडं स्कूटीचं नुकसान झालं खरं, पण बैल कधी काय करेल याचा नेम नसल्याचं स्पष्ट झालं. तसा बैल शांत प्राणी, पण एकदा का डिवचलं का करेक्ट कार्यक्रम होतो ही फिक्स समजा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. राज्यात आज 12वी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. 91.88% इतका निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग निकालामध्ये अव्वल ठरला, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीपेक्षा निकालाचा टक्का मात्र घसरलेला आहे. उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका दिली जाणार आहे. तर कुठल्या विभागाचा नेमका किती निकाल लागलाय पाहूयात. कोकण विभागाचा 96.74%, कोल्हापूरचा 93.64%, मुंबईचा 92.93%, संभाजीनगरचा 92.24%, अमरावतीचा 91.43%, पुण्याचा 91.32%, नाशिकचा 91.31%, नागपूरचा 90.52%, लातूरचा 89.46%. तर वळूया पुढील बातमीकडे. बातमी शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे, कारण राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं आज हजेरी लावली. जालन्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आहे. संभाजीनगरच्या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं या सगळ्या भागाला झोडपून काढलेला आहे. जळगावमध्ये देखील अवकाळीचा केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. तर मनमाडमध्ये देखील गारपिटीमुळे शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. 4 दृश्य राज्यातल्या 4 जिल्ह्यांमधली, जालना, संभाजीनगर, जळगाव, मनमाडमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं पाऊस झालेला आहे. आणि या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे, तर सर्वसामान्यांची मात्र धावपळ झाली. तर हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. हिंगोलीच्या कनेरगाव परिसरात गारांचा पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार वादळी वारा झालेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे देखील उडाले. सुमारे अर्धा तास झालेल्या या वादळी वाऱ्यानं दाणादाण उडाली होती. त्यानंतर हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. हवामानात अचानक बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर ढिगारा कोसळल्यामुळे तो बंद झाला, तर देहरादूनमध्ये मुसळधार पावसामुळे पिकनिकसाठी गेलेले लोकही अडकलेले आहेत. मसुरी आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. कॅम्पटी फॉल्सनंही भयंकर रूप धारण केलं होतं आणि त्यामुळे पर्यटकांची घाबरगुंडी उडाली.